नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज इंटरनेट आणि लाईट दोन्हीचाही लपंडाव चालू होता. त्यामुळे ब्लॉगही अजूनही ब्लॉग दिलेला नाही. आता जरा अर्धा तास झाला लाईट आणि इंटरनेट दोन्ही गोष्टी आहेत म्हणून व्हिडिओ द्यायची तयारी केली. मार्केटमध्ये मात्र सकाळी 800 पॉइंट मार्केट डाऊन होतं, पण हळूहळू मार्केट सावरलं. हे उत्तम झालं. म्हणजे त्याच्यात उत्तम काय म्हणाल तुम्ही, तर जर कुणी ट्रेड घेतला बाईंगमध्ये तर सकाळी त्याला ते शेअर स्वस्त पडतात आणि हळूहळू मार्केट सुधारत गेलं की ते विकता येतात. निदान शेअर महाग तरी पडत नाहीत, हे चांगलं. आणि एक आशावादी दृष्टिकोन येतो की चला बाबा, मार्केट कॉन्स्टंट पडत नाहीये, मार्केट सुधारत आहे. त्यामुळे दोन्ही दृष्टीने मार्केट सुधारत गेलं. एक 5 ते 7 मिनिटं मार्केट ग्रीनमध्ये सुद्धा होतं आणि मग नंतर मार्केट पडू लागलं. त्याच्यात काही गोष्टींचा विचार केला तर महत्त्वाच्या होत्या की अडाणी इराणमधून किती तेल आयात करतो आहे याकडे खूप लक्ष आहे, किंवा याची स्क्रुटिनी अमेरिकेमध्ये चालू आहे. कारण इराणवर सँक्शन्स लावलेली आहेत, तर त्या सँक्शनचा विरोध होतोय का, ती सँक्शन्स पाळली जात नाहीयेत का, याच्यासाठी लक्ष दिलं जात आहे. त्यामुळं अडाणी किती प्रमाणात इराणमधून ऑइल आयात करतायत ते पाहिलं जात आहे. दुसरं, ओपेकची जी मीटिंग होती त्या ओपेकच्या मीटिंगमध्ये त्यांनी कुठलंही प्रोडक्शन वाढवायचं ठरवलं नाही. पूर्वी जेवढं प्रोडक्शन ते करत होते तेवढंच प्रोडक्शन कंटिन्यू ठेवायचं असं ठरवलं. म्हणजे 4,11,000 बॅरल्स पर डे एवढं प्रोडक्शन चालू होतं, तेवढंच प्रोडक्शन कंटिन्यू राहील असं सांगितलं. हुंडाईची विक्री कमी झाली, निर्यात मात्र हुंडाईची वाढली. त्याचबरोबर युग्रो कॅपिटलनी राईट्सची किंमत 162 रुपये अशी ठेवली. हुंडाई आणि मारुती दोघांचीही डोमेस्टिक पॅसेंजर व्हेइकल विक्री कमी झाली. कारण इंडिया पाकिस्तानमध्ये जे ताणतणाव होते त्यामुळे त्याचा मागणीवर परिणाम झाला आणि शहरी विभागामध्ये तसा स्लॅक सीझनच चालू आहे असं मारुती आणि हुंडाई दोघांचंही म्हणणं होतं. महिंद्रा अँड महिंद्रा मात्र स्ट्रॉंग आहे. त्याच्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कडे 10 SUV आहेत आणि 4च पॅसेंजर व्हेइकल आहेत. त्यांचा मार्केट शेअर त्यामुळे 15% वाढलाय आणि ट्रॅक्टर सेगमेंटमध्ये सुद्धा ग्रोथ दिसते आहे. कोल इंडियाची विक्री 7.8% कमी झाली. ती विक्री 6.4 कोटी टन एवढी झाली, तर त्यांचं उत्पादन सुद्धा कमी झालं 1.4%. उत्पादन 6.35 कोटी टन एवढं त्यांचं उत्पादन झालं. आज EV व्हेइकल पॉलिसी अनाऊन्स करण्यात आली. त्या EV व्हेइकल पॉलिसीमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही मेक इन इंडिया 50% तरी प्रोडक्शन करायला पाहिजे. नवीन योजनेमध्ये $35,000 तुम्ही गुंतवले पाहिजे. 48.6 कोटींची गुंतवणूक केली पाहिजे. 8,000 कोटी EV
तुम्हाला 8,000 EV तुम्हाला निर्यात करण्यासाठी परवानगी मिळू शकेल आणि जमिनीचे पैसे जे असतील त्याचा गुंतवणुकीत समावेश असणार नाही. आणखीन एक सांगितलं की तुम्ही भारतात तयार केलेलेच 50% स्पेअर पार्ट्स वापरले पाहिजे. तर या सगळ्यामुळे का कशामुळे माहीत नाही, पण एलॉन मस्कनी काही फारसा इंटरेस्ट घेतलेला नाही. आता यूपीएलची अडवांटा ही एक सबसिडियरी आहे. हिने के ॲड्रिनाटिका यांच्याकडून ही जी सबसिडियरी आहे तिच्याकडून तिने की कॉर्न ॲसेट्स खरेदी केले आहेत. त्यामुळे त्याचा अडवांटाला फायदा होईल आणि पर्यायाने यूपीएलला सुद्धा याचा फायदा मिळू शकेल. एम्फोसिसचा शेअर आज 5% पडत होता, कारण फेडेक्स हा त्यांचा मोठा क्लायंट आहे. JP मॉर्गन चार्ल्स CHARLES, JP मॉर्गन पहिल्या नंबरवर, चार्ल्स दुसऱ्या नंबरवर आणि फेडेक्स हा तिसऱ्या नंबरचा एम्फोसिसचा क्लायंट आहे. रेव्हेन्यूतला 8% हिस्सा फेडेक्स कडून मिळतो. तर फेडेक्स आता ॲक्सेंचर बरोबर ॲग्रीमेंट करणार आहे. ते ॲक्सेंचरकडे जात आहेत, त्यामुळे हा क्लायंट एम्फोसिसला मिळणार नाही. म्हणून एम्फोसिसचा शेअर आज 5% पडला होता. त्याचबरोबर आज सगळ्या बँका तेजीत होत्या. पब्लिक सेक्टर बँका, छोट्या पब्लिक सेक्टर बँका असोत, मोठ्या पब्लिक सेक्टर मधल्या बँका असोत, पण सगळ्या तेजीत होत्या. कारण शुक्रवारी RBIची मीटिंग आहे आणि ह्या RBIच्या मीटिंगमध्ये 0.25 तर रेट कमी केला जाणार असं सगळे गृहीतच धरून बसलेत. पण काही जण 0.50 म्हणजे 0.50 एवढा रेट कट होईल असाही एक अंदाज बांधून चालले. त्यामुळे आज पब्लिक सेक्टर बँकांचे शेअर वर होते. त्याच्यातच इंडियन बँकेचा शेअर चांगला 40 रुपयांनी जवळजवळ तेजीत होता. इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, अगदी महाराष्ट्र बँकेसारख्या छोट्या छोट्या बँकांचेही शेअर तेजीत होते. आता किती रेट कट होतोय, काय होतोय माहिती नाही, पण रेट कट रिझर्व्ह बँकेने केल्यानंतर त्याचा ॲक्च्युअली फायदा पब्लिक पर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो. म्हणून रिझर्व्ह बँकेने लवकर रेट कट करावा, म्हणजे तो पब्लिकच्या पदरात लवकर पडेल असा एक जनप्रवाह आहे किंवा लोकांचा प्रवाह आहे. म्हणून अर्ध्या लोकांना वाटतंय की 0.50 एवढा रेट कट होईल, 0.25 होईल असं तर सगळे धरून चाललेच आहेत. त्यामुळे बँकांचे शेअर आज तेजीत होते आणि बाकीच्या शेअरमध्ये मात्र मंदी दिसली. आज या इंटरनेटमुळे, लाईटमुळे आम्ही पण कंटाळून गेलो. खूप उकडतही होतं आणि वारंवार ब्लॉगसाठी टायपिंग करायलाही काही उपयोग होत नव्हता. फजिती होत होती. तर विचार केला एक अर्धा तास तरी लाईट आणि इंटरनेट स्थिर राहू दे आणि मगच आपण व्हिडिओ आणि ब्लॉग करूया. म्हणून आज उशिरा ब्लॉग दिलाय. म्हणजे उशिरा व्हिडिओ देते, अजून ब्लॉग द्यायचा राहिलाय. पण 7 वाजता अमेरिकन मार्केट उघडतं. तर अमेरिकन मार्केट सुरुवातीला तरी मंदीमध्ये उघडलं असंच दिसलं, कारण क्रूडचे रेट ओपेकच्या निर्णयामुळे वाढले आणि रशिया युक्रेन यांच्यातला
ताणतणाव चालूच आहे. इराण बरोबरचा ताणतणाव चालू आहे, टॅरिफ चालू आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे सुरुवातीचं मार्केट तरी अमेरिकेचं मंदीत उघडलं होतं. आता आपल्यासारखंच मंदीत उघडलेलं तेजीत जात आहे का तेजीत उघडलेलं मंदीत जात आहे हे उद्या सकाळी मला समजेल आणि त्याप्रमाणे मी उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू शकेन. नमस्ते.